नमस्कार, तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मी जागृती पाटील तुमच्यासाठी घेऊन आली एक नवीन व्लॉग. तर आज मी पुन्हा आली आहे नायगाव खोचिवडे कोलीवाडा इथे रामनवमीच्या अवसरावर. आज आहे राम जन्म आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे इकडे गावामध्ये किती थाटात आणि मस्त सर्व लोक सजून धजून हा सण साजरा करतात. तर एंडपर्यंत व्लॉग तुम्ही नक्की बघा, इथे काय काय रिच्युअल्स केले जातात. आता आम्ही आमच्या पहिल्या घरच्या देवाला पाया पाडायला आलोय. तुम्हाला दाखवते रामनवमीचा उत्सव खोचिवडा कोलीवाडामध्ये काय असतो. इथे राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान बनले. किती मस्त वाटतं त्यांचा गेटअप. जाऊन आली. तर आपण मामाच्या घरी आलो आहे आणि यांच्याकडे नाश्ता वाटप चालू आहे. इकडे नाश्ता वाटप चालू आहे. हे ब्लॉगर पहिले नाश्ता करायला येतात ब्लॉगिंग सोडून. हाय मामी. मामी हाय.
प्रकारे हनुमानाचं आगमन झालेलं आहे. हो, साई मामा. हनुमान बघा कसं बोलतो. जय श्रीराम. जय श्रीराम. आणि हे छोटे छोटे राम लक्ष्मण सीता म्हणले. बोला सियावन रामचंद्र की. अरे बोला बोला सियावन रामचंद्र की. छोटा हनुमानच बोलतोय, हे पुढचे नाही बोलत अजून. अशा प्रकारे आपल्याकडे वसईच्या आमदार आल्या. जय श्रीराम. तर तुम्हाला मी देऊळ दाखवते. किती छान असं पूर्ण सजवलं आहे देऊळ. सुंदर असं पूर्ण सजवलंय देऊळ पण. इथे रामाला झोपाळ्यात ठेवण्यासाठी झोपाळा बनवलाय. 1:15 वाजता जेव्हा जन्म होईल तेव्हा याच्यामध्ये ठेवला जाणार. ते पण खूप छान असं पूर्ण सजवलंय. आणि हे रामाचं देऊळ आहे गावातलं. आणि त्यांना पण मस्त सुरका असं सर्व घातलंय. आणि बोटचं केली आहे पूर्ण डेकोरेशन. हा बघा किती रडतोय. आणि आमचा बाबू हिमांश आहे. आणि याच्याच तुला करायचं आहे. तर आम्ही इकडे सगळं प्रिपरेशन करून ठेवलं आहे. थाली वगैरे. त्याची मामी पण आली आहे. आणि त्याचे मामा पण आले आहे, जे की पालखीत पण होते माझ्यासोबत. आणि हे मला आज माहिती पडलं की आज त्याचे मामा लागतात. हाय. अरे हाय तर काय आता. हाय तर म्हणतो. आणि त्याचे नाटके बघा किती चाललंय कपडे घालायला. झालं. ह्याची तुला करायची आहे म्हणजेच की झोकायचं आहे. ह्याचं वजन वगैरे होणार. ते सगळं वजन काटा वगैरे घेतलाय. आणि या थाल्या तिकडे देवाला देणार. म्हणजे देवळामध्ये वाहणार या थाल्या. जायचं ना. हस हस हस.
त्या सर्व बायका थाल्या घेऊन आल्या रामाच्या देवळात मान द्यायला. मानाची थाली दिली जाते देवळात. हा, या दोन माझ्या बहिणी भेटल्या. ही माझी आत्या आहे. येते येते सगळे. उद्या येते ना, उद्या येते. मला पालखीचं आमंत्रण बघा कुठे भेटतंय. ए देवळात मच्छीची वाते नाही. आणि आमचे वाशीवाले पाहुणे पण आले. ही आमची दर्शनाताई आली आहे. हाय दर्शनाताई. हाय. आणि राची आली आहे. आणि हे तर जवळचेच आहेत. ही आमची वहिनी आहे. ही तिची मुलगी आहे. हाय. दादा कुठे आहे? दादा हिचा मस्ती करतोय. हा बघा. हाय उत्कर्ष आहे. हा तिचा भाऊ आहे. आणि हे आमचे फॅमिलीवाले सगळे बसले. आणि ते बाबूचं ते प्रोग्राम आहे त्याचं सगळं सामान ठेवलं आहे. आता थोड्याच वेळात आम्ही जाणार आहे कारण की ते खूप गर्दी आहे म्हणून आम्ही थांबलोय सर्व. आता झोकण्याचा कार्यक्रम चालू झालाय. परत परत परत. अरे नाश्ता केलाय, जोर तर दाखव. एक साईडला पूर्ण मिठाईचे बॉक्सेस, फळं, नारळ वगैरे सर्व ठेवलं जाणार. आता एक साईडला बाबूला ठेवणार आणि एक साईडला त्याने स्वीट्स वगैरे ठेवलंय. वजन बरोबर झालं पाहिजे. असं वर येऊन त्याचं बरोबर झालं पाहिजे. नाही 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 एक पान ठेवायचं असतं. प्रभू श्री रामचंद्र महाराज की जय. तर बघा इकडे आमच्याकडे पुरण्या बनवतात आहे. हिच्या घरी आम्ही आलोय पाहुणे आणि हिने आम्हाला पुरण्या करायला बसवलंय. किती चुकीची गोष्ट आहे ही ना हर्षिका. आम्ही पाहुणे आले, आम्हाला असं कसं पुरण्या. वेलकम. पण बघूया आता आम्हाला ह्याचं उद्या काय जेवण देणारी पालखीमध्ये. करतो तर आहे आम्ही एवढी मेहनत. आणि ही तर आमची बेरोजगारच आहे. हिला तर काय बोलायचंच नाही. हिला किती पण सांगितलं ना मदत कर, तर ही आळशी बघा कशी येऊन जेवायला बसली आहे. जेवण बघा कसं घेतलंय, नैवेद्य हर एक स्पून भाजी घेतली. कामं कर कामं. बुक्कड सारखी जेवू नको आधी. जेवण बसलेस तू तुम्हाला आम्ही काम करतोय जेवढं झाल्यानंतर. तू काय तिथे रील बनवून बसलेली. झाल्यानंतर काम करी. रील बनवत बसलेली आतमध्ये.
आणि आमची आई आतमध्ये पुरी तळते आहे. पुरी नाही आणि आमची आई आतमध्ये पुरणी तळते आहे आणि आम्ही लोक इथे बनवतो. तर यांच्या गावामध्ये ऑर्केस्ट्रा पण असतं. आधी नाटक असायचं पण यावर्षी ऑर्केस्ट्रा ठेवलं आहे. तर चला तुम्हाला दाखवते कसं असतं ऑर्केस्ट्रा. उदरनिर्वाह करतो. भल्या मोठ्या लाटांना मात देत वर्षाचे 12ही महिने समुद्रात मासेमारी करतो. अशा या माझ्या कोळी राजाच्या जीवनावर एक लोकप्रिय गाणं आहे. त्या गाण्याचे बोल आहे, मी डोलकर डोलकर दर्याचा राजा. रसिक हो, तेच गाणं आपल्यासमोर मी घेऊन येत आहोत. सादर करतील धनंजय पाटण. त्यांचा संसार सुखी, समाधानी आणि एकनिष्ठतेने व्हावा यासाठी असतात. पण या नवरा बायकोच्या संसारामध्ये संशय नावाचं भूत पुन्हा एकाच्या डोक्यात घुसलं की संसाराची कशी वाताहत होते हे आता मी तुम्हाला सांगायची आवश्यकता. असाच एक चित्रपट आला होता गंमत जम्मत. त्या गंमत जम्मत चित्रपटामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या आघाडीचे नायक अशोक सराफ आणि चारुशिला साबळे या दोघांनी अप्रतिम अभिनय केला होता. तेच गीत आम्ही आपल्या समोर सादर करतो. गीताचे बोल आहे, अश्विनी ये ना. सादर करतील महेश राव आणि रुपाली देसाई. अश्विनी ये ना, ये ना. तर अशा प्रकारे आपल्याला ब्लॉगर भेटलेला आहे. हे दोन ब्लॉगर
उद्या आमची पालखी असते आमच्या कोची लाईक शेअर करा आणि ऑर्केस्ट्रा रात्रीचा 1 वाजलाय तर या ब्लॉगर वाल्यांच्या घरी अजून डेकोरेशन नाही झालंय. अजून पालखीची तयारी चालू आहे. हे बघा आत्ता या लोकांनी सगळं प्रिपरेशन केलंय. हिना आज होईल ना? होईल असं वाटते पण ही पोरं ही पोरं आहेत ना, ही जाम बेकार पोरं आहे. आणि आमची वहिनी बघा. ही बघ वहिनी.